तर मित्रांनो, शिमलामध्ये आज आपला दुसरा दिवस आहे. काल आपण शिमलामध्ये आलो आणि आज आपला शिमलामध्ये दुसरा दिवस आहे. तर आज आपण शिमलामध्ये बघणार आहे कुर्फी स्नो पॉईंट, ख्रिस चर्च आणि मॉल रोड. तर आज हे सर्व आपण एक्सप्लोअर करणार आहे. तर व्हिडिओ बघत राहा. व्हिडिओ आवडला तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. तर चला जाऊया आणि नवीन नवीन डेस्टिनेशन आपण एक्सप्लोअर करूया. चला. तर आता आपण आलो आहे हॉटेलच्या रेस्टॉरंटमध्ये नाश्ता करण्यासाठी, कारण आपला सकाळचा नाश्ता आणि रात्रीचं जेवण हे आपल्या पॅकेजमध्ये इन्क्लूड आहे. तर आपण आता रेस्टॉरंटमध्ये नाश्ता करण्यासाठी आलो आहोत. बघू शकता कांदा पोहे आहेत, दही आहे, बरेच आयटम आहेत, अंडी वगैरे आहेत. तुम्हाला जो काय पाहिजे नाश्ता तो तुम्ही करू शकता. बघू शकता आपले मित्र, आपले सर्व फॅमिली लोक नाश्ता करायला बसलेले आहेत. सेनोरिटा, कैसी हो सेनोरिटा? बोल बोल. तर आपण पण नाश्ता करून घेऊया. चला. बघू शकता अंडी वगैरे आहेत, ब्रेड आहे. तर आपला नाश्ता झालेला आहे. इथे नाश्ता आपला झालेला आहे. खूप छान नाश्ता आहे आणि रात्रीचं जेवण फार छान होतं. तर खूप छान सर्विस आहे इकडची. तर आता आपण आपल्या प्रवासाला निघूया. चला. तर बघू शकता नाश्ता वगैरे करून सर्वजण बाहेर आलेले आहेत आणि आपण आपल्या प्रवासाला सुरुवात करणार आहे. तर पहिलं डेस्टिनेशन आपण घेणार आहे कुफरी. आपण कुफरीला जातोय. कॅमेरा का येतं. पण आता शिमलामध्ये आहे. बघू शकताय वेदर, बघू शकता वेदर तुम्हाला मी दाखवतोय. तर वेदर बघू शकताय, एकदम वेदर साफ, पूर्ण एकदम क्लीन आहे आणि सूर्यदेवताही आलेले आहेत वरती. तर वेदर एकदम साफ आहे आणि बर्फ पडण्याची कोणतीही शक्यता नाही आहे. जर तुम्ही शिमलाला येत असाल तर थोडे दिवस थांबा, कारण आणि आज काय याच्या पुढच्या भरपूर दिवसामध्ये बर्फ पडण्याची कोणतीच शक्यता नाही आहे. तर तुम्ही जर शिमलाला येत असाल तर अवॉइड करा. तुम्हाला बर्फ बघायचं असेल तर अवॉइड करा. थंडी भरपूर आहे, फक्त बर्फ नाही आहे. तर तुम्हाला जर बर्फ बघायचा असेल तर थोडे दिवस थांबा. तर आपण आता शिमलामध्ये आणि शिमलामध्ये बघू शकता ट्रॅफिक जाम झालेली आहे. कुल्लूला शॉपिंग करायची आणि आज शिमलाचा हा वेदर आहे, बर्फ बिलकुल नाही आहे. कोण शिमलाला येत असेल तर त्याने अवॉइड करा बर्फ बघायचं असेल तर. थंडी आहे, थंडी चांगली आहे. बघू शकता समोर शिमला स्टेशन. शिमला स्टेशन. हां. तर तुम्हाला शिमलाला यायचं असेल तर तुम्ही ट्रेनने पण येऊ शकताय. तुम्ही कालकाला उतरून टॉय ट्रेन पकडून शिमला स्टेशनला येऊ शकताय. पण ॲडव्हेंचर्स आहे प्रवास, पण त्याला वेळ लागतो आहे, 5 ते 6 तास लागतात. आणि जर तुम्ही बाय रोड येत असाल तर तुम्हाला कालकावरनं 2 तास लागतात. पण टॉय ट्रेनचा प्रवास हा फार ॲडव्हेंचर्स प्रवास असतो, तो खूप मजा येते. तर तुम्ही जर शिमलाला येत असाल आणि तुम्ही जर ट्रेनने येत असाल तर हे ऑप्शन नक्की निवडा, तुम्हाला खूप मजा येईल. तर बघू शकता शिमला शहर भरपूर मोठं शहर आहे शिमला. सकाळची वेळ आहे. बघू शकता आपण कुफरीच्या दिशेने जात आहोत. वेदर एकदम थंड आहे, पण बर्फ पडण्याची कोणतीही शक्यता नाही आहे. तुम्हाला जर बर्फ बघायचा असेल तर तुम्हाला जानेवारी महिन्यामध्ये यावं लागेल. आणि बघू शकता पर्यटन फोटोज वगैरे काढण्यासाठी गाडीतनं उतरलेले आहेत आणि हेही पर्यटन सर्व कुफरीच्या दिशेने जात आहेत. थोड्याच वेळात आपण आता
कुपरीच्या दिशेने पोहोचणार आहे. तर आता आपण कुपरीमध्ये पोहोचलेलो आहोत आणि आपण आता आपली बस बाजूला लावली आहे आणि इथून 2.5 किलोमीटर कुपरीला जायला आपल्याला एक तर 4x4 गाडी करावी लागेल आणि नाहीतर मग घोडा. 4x4 गाडीमध्ये 1000 रुपये पर पर्सन आहे आणि 1500 रुपयामध्ये ॲक्टिव्हिटी पण तुम्हाला मिळेल आणि जर घोड्याने गेले तर घोड्याने 500 रुपये पर पर्सन आहे येऊन जाऊन. घोड्यावरती 1000 रुपयामध्ये तुम्हाला थोडी ॲक्टिव्हिटी पण मिळेल आणि येऊन जाऊन तुमची ट्रिप होईल. तर कोणतं पॅकेज चांगलं पडेल ते तुम्ही करू शकता. तर चला आपण आता कुर्पीमध्ये जाऊया. तर बघू शकता आपण आता 1500 रुपये पर पर्सन प्रमाणे आपण 3 गाड्या केलेल्या आहेत का आपण 20 जण आहेत. तर लहान पोरांना पैसे नाही आहेत. तर आपण आता 1500 प्रमाणे गाडी केलेली आहे. तर आपण आता कुपरीच्या दिशेने जात आहोत. तर बघू शकता कुपरीचा आता ॲडव्हेंचर चालू झालेला आहे ऑफ रोडिंगचा. तर इथे 4x4च गाडी चालते. तर आपण आता गाडी घेऊन आपण वरच्या दिशेने जात आहोत कुपरीच्या दिशेने. तर मोसम एकदम साफ आहे आणि बर्फाची कोणती शक्यता नाही आहे. बघू शकताय जिमनी 4x4 जास्त गाड्या आहेत इथे तुम्हाला बघायला मिळतील. समोर पण बघू शकताय जिमनी 4x4. तर 4x4 गाड्यांचा इथे जास्त यूज आहे. पूर्ण ऑफ रोडिंग रस्ता आहे, कच्चा रोड आहे. बघू शकताय ॲडव्हेंचर कुर्पीला जाण्यासाठी ॲडव्हेंचर बघू शकताय. ऑफ रोडिंग ॲडव्हेंचर. स्वरा ओके जाईल. तर मित्रांनो आपण कुपरीला वरती पोहोचलेलो आहोत आणि आता आपण इथे काहीतरी ॲक्टिव्हिटीज करणार आहोत. बघू शकता आपण कुपरीला वरती पोहोचलेलो आहोत आणि आता आपण इथे ॲक्टिव्हिटीज करणार आहे. तर आपण आता आपली पहिली ॲक्टिव्हिटीज करायला आलेलो आहे. बघू शकताय प्रत्येक आपली फॅमिली ही ॲक्टिव्हिटीज करणार आहे. लाईन लागलेली आहे बघू शकताय. आपण पण जाऊन आपली ॲक्टिव्हिटी करणार आहे. तर बघू शकताय भरपूर लोक ॲक्टिव्हिटीसाठी तयार आहेत. बघू शकताय लोक ॲक्टिव्हिटीचा आनंद घेत आहेत. तर आपल्याला प्रत्येक फॅमिली मेंबरला ही ॲक्टिव्हिटीज दिलेली आहे. पॅकेज आपलं आपण पॅकेज केलेलं आहे 1500 रुपयाचं. तर मोसम बघू शकताय कुपरीचं. कुपरीचा व्ह्यू बघू शकताय. आणि हा आता आपण दुसऱ्या ॲक्टिव्हिटीसाठी आलेलो आहोत. हे लहान मुलांसाठी ॲक्टिव्हिटीज आहेत इकडे. ती पण आपल्या पॅकेजमध्ये आपण पर पर्सन 1500 रुपये पॅकेज केलं आहे त्याच्यामध्येच आहे. तर आपण लहान मुलांना ॲक्टिव्हिटीज करवतो. एन्जॉयमेंट चालू आहे बघू शकताय. तर तुम्ही जर आलात तर कुपरीला नक्की या. आता बर्फ नाही आहे पण ॲक्टिव्हिटीज तुम्हाला करायला मिळतील. बऱ्याच ॲक्टिव्हिटीज इथे आहेत तर तुम्ही करू शकताय. वरती वरती हात पकड. हा वरती हात पकड.
वरती वरती हात वरचा हात वरती पकड. आत म्हणजे कला पकडायचं बाहेरची पकड. तर बघू शकता ही दुसरी ॲक्टिव्हिटीज आहे. याच्यावर तुम्ही वरती चढल्यानंतर तुम्हाला एकाच याच्यामध्ये खाली पाडलं जाईल. ही पण ॲक्टिव्हिटी खूप मजा येते. बघू शकता थोड्याच वेळात. आणि ही एक ॲक्टिव्हिटीज आहे बघू शकताय. तर अशा बऱ्याच अनेक वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्या तुम्ही करू शकताय. समोर बघू शकताय अजून एक दुसरी ॲक्टिव्हिटीज चालू आहे. तर बऱ्याच ॲक्टिव्हिटीज इथे आहेत त्या तुम्ही करू शकताय. तुम्हाला जे आवडेल ती ॲक्टिव्हिटी तुम्ही करू शकता इकडे. समोर बघू शकताय ही एक ॲक्टिव्हिटी दुसरी आहे. तर अशा बऱ्याच ॲक्टिव्हिटीज आहेत. बघू शकताय कसा काय चढतोय तो आणि तो लास्ट इंडपर्यंत जाणार आहे. बघू शकताय. बघू शकताय थोड्याच वेळात आता तो लास्ट इंडपर्यंत पोहोचणार आहे. आणि ही ॲक्टिव्हिटीज त्याने सक्सेसफुल्ली केलेली आहे. बघू शकताय. बघू शकताय ह्या ॲक्टिव्हिटीची मजा बघू शकताय. तर बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला वरनं एकदम खाली टाकलं जाईल. आणि ही एक ॲक्टिव्हिटीज बघू शकताय. तुम्ही स्वतःच्या हाताच्या साहाय्याने स्वतःला वर खेचून न्यायचं आहे. भावाने सक्सेसफुली ॲक्टिव्हिटीज पूर्ण केलेली आहे. आणि बघू शकताय खूपच छान. तर आता आपण पुन्हा आपल्या मुलीसोबत ॲक्टिव्हिटीज करण्यासाठी आलेलो आहोत. तर इथे आपले ॲक्टिव्हिटीज करून झालेले आहेत आणि आपण आता दुसऱ्या डेस्टिनेशनला जात आहोत. तर चला जाऊया. आपण आलो ॲपल गार्डनमध्ये. ॲपल गार्डनमध्ये बघूया आता काय काय बघायला मिळतं. तर आपण आता ॲपल गार्डनच्या आतमध्ये आल्यावर बघू शकताय ॲपलची झाडं, सफरचंदाची झाडं बघू शकताय. सुकून गेलेले आहेत कारण आता सीझन नाही आहे. जेव्हा ॲपल लागलेले असतात तेव्हा बघण्यासाठी खूप मजा येते. बघू शकताय बाजूला सफरचंदाची झाडं. इथे भरपूर अशी झाडं आहेत सफरचंदाची बघू शकताय. सफरचंदाची झाडं पण आता सीझन नसल्यामुळे झाडं सुकून गेलेले आहेत. सर्वीकडे सफरचंदाची झाडं आहेत बघू शकताय. तर आपलं ॲपल गार्डन बघून झालेलं आहे आणि आपण आता दुसऱ्या डेस्टिनेशनला जात आहोत. चला बघू शकता ॲडव्हेंचर, कुफरीचा ॲडव्हेंचर बघू शकताय. तर आता आपण आलो नाग मंदिरामध्ये आणि इथे दुसऱ्या पण ॲक्टिव्हिटीज आहेत. तर बघूया इथे आपल्याला काय काय बघता येईल. तर बघू शकता इथे भरपूर दुकान आहेत आणि तुम्हाला इथे शॉपिंग वगैरे करायचे आहे तर करू शकताय.
आणि इथे नाश्ता वगैरे करायला भरपूर ऑप्शन आहेत. दुपारची वेळ झालेली आहे. मोसम बघू शकता, मोसम एकदम साफ आहे आणि कोणत्याही प्रकारचा बर्फ पडण्याची कोणतीही शक्यता नाही आहे. आणि समोर बघू शकता नाग मंदिर, मंदिरामध्ये पण आपण जाणार आहे. भरपूर पब्लिक आहे. बर्फ नाही आहे पण तरी पण लोकांची गर्दी खूप आहे. तर आपण आता मंदिरामध्ये आलेलो आहोत. मंदिरामध्ये आपण आता दर्शन करूया, नागदेवताचं दर्शन करूया. तर आपण आता मंदिरामध्ये आलेलो आहे दर्शन करण्यासाठी. बघू शकतोय समोर नाग मंदिराची मूर्ती आहे. तर आपण जाऊन दर्शन करूया. बघू शकताय नाग मंदिर आणि नागदेवतेची मूर्ती आहे. तर आपलं दर्शन झालेलं आहे आणि बघू शकता इथे पण देवाची मूर्ती आहे. इथे पण आपण दर्शन करूया. इथे पण देवाची मूर्ती आहे, इथे पण दर्शन करूया. बघू शकताय हनुमंताची मूर्ती आहे. समोर बघू शकताय भरपूर धागा वगैरे बांधलेले आहेत. ते इथली काही प्रथा असेल. तुम्ही आलात कुफरीमध्ये आलात तर इथे नक्की विजिट द्या. आणि बघू शकताय खालचा व्ह्यू. आणि समोर एक पॉईंट आहे, तिथून तुम्हाला दुर्बिणीतून काहीतरी दाखवते तर ते तुम्ही बघू शकताय. तर बघू शकता इथे आपण याक बघू शकताय. तर याच्यावर आपण आता व्हिडिओ वगैरे बनवणार, फोटो वगैरे काढणार आहे. इथे आता बघू शकता आपण थोडे आता व्हिडिओ बनवूया. तर आपण आता आपले व्हिडिओ वगैरे बघून झालेले आहेत, फोटो वगैरे काढून झाल्यानंतर आता आपण इथे थोडा नाश्ता करत आहोत आणि बघू शकताय. तर आपण नाग मंदिर बघून झालेलं आहे आणि इथले बाकी सर्व ॲक्टिव्हिटीज बघून झालेल्या आहेत. तर आता आपण पुढच्या डेस्टिनेशनला जातो आहे. तर चला बघूया आता पुढचे डेस्टिनेशन काय आहे ते. तर आपण कुफरीच्या पॉईंटमधून आता आपल्या दुसऱ्या डेस्टिनेशनच्या दिशेने जात आहोत. पण आता आपण दुपारची वेळ आहे तर आपण आता पहिला जेवायला जाणार आहे. तर आपण पहिला जेवण करून घेऊया. आता आपण आलो शेरे पंजाब धाब्याच्या वरती आणि आपण आता एक नाश्ता करणार आहे, जेवण करणार आहे. तर चला जाऊन जेवण करूया. तर आपण आता जेवण करण्याच्या हॉटेलमध्ये आलेलो आहोत. बघू शकताय पंजाबी हॉटेल आहे. आणि हॉटेलमध्ये गर्दी बघू शकताय. तुम्हाला आता एक इंटरेस्टिंग गोष्ट दाखवणार आहे हॉटेलची. या हॉटेलच्या मागचा व्ह्यू बघू शकताय. मागे मस्तपैकी ओपन स्पेस आहे बसण्यासाठी आणि याच्या मागचा व्ह्यू तुम्ही बघू शकताय. आणि इथे बघू शकताय शिकण्यासाठी केलेला आहे आणि मागचा व्ह्यू बघू शकताय. खूप छान व्ह्यू आहे. बघू शकताय खूपच छान व्ह्यू आहे. आणि समोर बघू शकताय डोंगरावरती बर्फ पडलेला आहे.
आणि आपली चिल्लर कंपनी थोडी आगीवर शेकत आहेत. थंडी आहे भरपूर. तर फायनली बघू शकता आपण आपल्या जेवणाला सुरुवात केलेली आहे. आपलं जेवण आलेलं आहे. तर आपण आता जेवायला सुरुवात केलेली आहे. जेवण खूप छान आहे इथलं आणि सर्व फॅमिलीज जेवायला सुरुवात केलेली आहे. आता आपण आले मॉल रोडला. तर बघूया आता मॉल रोडला काय काय बघायला मिळतं ते. तर मॉल रोडला तुम्ही शॉपिंग करू शकता. भरपूर बघू शकता शॉपिंगचं ऑप्शन आहे. खालच्या दिशेनं जो रस्ता जातो तिथे तुम्ही शॉपिंग करू शकता. तर आपण पण इथे काहीतरी शॉपिंग करून घेऊया. बघू शकता भरपूर दुकानं आहेत. तर इथे तुम्हाला शॉपिंगचं ऑप्शन आहे. तुम्ही शॉपिंग करू शकताय. तर आपण आता शॉपिंग करत आहोत. तर आत्ता आपण जातोय मॉल रोडच्या वरच्या दिशेने. बघू शकताय मॉल रोडच्या वरच्या दिशेला आपल्याला काय बघायला मिळतं ते बघूया. आता आपण मॉल रोडच्या वरच्या दिशेने जात आहोत. तर मॉल रोडच्या वरच्या दिशेला चर्च आहे. तर बघू शकता आपण मॉल रोडच्या वरच्या दिशेला आलेलो आहोत आणि बघू शकताय मॉल रोडचा व्ह्यू. आणि समोर बघू शकताय इंडियन फ्लॅग आणि बाजूला त्याच्या चर्च आहे. तर इथे फोटो वगैरे क्लिक करण्यासाठी भरपूर लोक येत असतात. तर आपण आता मॉल रोडच्या वरच्या दिशेला आलो आहोत. आणि बघू शकताय खालती शिमला सिटी. खूप छान सुंदर असं डेस्टिनेशन आहे मॉल रोड. आपण आता मॉल रोडला आहोत. इथे फोटो वगैरे क्लिक करण्यासाठी भरपूर ऑप्शन आहेत. तर आपण पण इथे फोटो वगैरेच काढणार आहोत. बघू शकता खूप छान सुंदर असं मॉल रोडचा नजारा आहे. समोर बघू शकता इंडियन फ्लॅग आणि हे आहे ॲपलचं झाड, सफरचंदाचं झाड. तर आपला मॉल रोड बघून पण झालेला आहे. फोटो वगैरे क्लिक करून झालेला आहे. तर हा व्हिडिओ मी इथे संपवतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र.